नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2026 पासून राज्यांमध्ये राबवली जाणारी ई पीक पाहणी पूर्णतः बदलण्यात येणार आहे. म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या DCF क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी केली जाणार आहे. हंगाम सुरू होत असताना 1 जुलै पासूनच ही पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे. व ई पीक पाहणी सुरू केली जात असताना खरीप हंगाममध्ये असं रब्बी हंगाम असो किंवा उन्हाळी हंगाम असो, केंद्र शासनाच्या सूचनानुसार प्रत्येक राज्यांना 100% पीक पाहणी करायची आहे. परंतु हा पाहिलेला गेलेल्या 4-5 वर्षांपासून राज्यांमध्ये ई पीक पाहणी राबवली जाते. राज्य शासनाच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्व्हे बरोबर ते ॲप्लिकेशन लिंक करून ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला गेलेला. परंतु असे पाहिलेले प्रत्येक हंगामात 60% ते 70% जास्तीत जास्त 80% पर्यंत ई पीक पाहणी केली जाते. सहायकांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणी केली जात नाही किंवा भरपूर साऱ्या गावांमध्ये सहाय्यक उपलब्ध नाही व सहायकाची मानधन दिली जात नाही. या संपूर्ण प्रश्नांच्या म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करून यांच्यामध्ये काही बदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. तहसीलदाराच्या माध्यमातून प्रत्येक गावकऱ्यांसाठी एक सहायकाची नेमणूक केली जात आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या सहायकाला मजुरी दिली जाईल आणि म्हणजेच की ग्राम महसूल अधिकारी असतील व रेकमेड नुसार जे गावातील सहाय्यक नेमला जाणार आहे व सहायकाच्या माध्यमातून प्रत्येक हंगामामध्ये सुरुवातीला पासूनच आता ई पीक पाहणी केली जाणार आहे. प्रत्येक हंगामामध्ये की 100% ई पीक पाहणी करावी लागणार आहे. सहायकाच्या माध्यमातून गेल्या ई पीक पाहणीला पडताळणीला आणि मंजुरी देणं हे ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात असताना 100% ई पीक पाहणी करण्यासाठी मानधन काय दिलं जाणार आहे, हा देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न असा राहणार आहे की डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्रस्टक अंतर्गत ई पीक पाहणी करत असताना सहायकाला मानधन किती दिलं जावं, ज्यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा एक नियम घालण्यात आलेला आहे की पूर्वी काय व्हायचं की एक प्लॉट निहाय हंगाम निहाय म्हणजेच की ऑनर्स प्लॉट 5 एवढं मानधन दिलं जात होतं. परंतु आता मानधनामध्ये 2025 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आलेले आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत सहायकांना ऑनर्स प्लॉट निहाय म्हणजेच की हंगाम निहाय प्रति ऑनर्स प्लॉट अनुत असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करून एकल पिकासाठी म्हणजेच की सेपरेट एकमाड पीक जर असेल तर सोयाबीन असेल किंवा कापूस वगैरे असेल तर प्रति प्लॉट 10 रुपये आणि पीक जर असेल तर त्या पिकासाठी 12 रुपये प्रति प्लॉट एवढं मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजेच की आता ई पीक पाहणी मानधन आधार केलं जाणार आहे व मानधन किती दिलं जाणार याची सहायकाची नेमणूक भरपूर साऱ्या गावांमध्ये ऑलरेडी केलेली आहे व सहायकाची नेमणूक करण्यात आलेली. सहायकाची नेमणूक जी आहे ती आल्यानंतर ते सहाय्यक कोण आहे, याचा कॉन्स्टंट नंबर कुठे मिळतो, आपल्या गावाचा सहाय्यक कोण आहे हे माहिती आहे की नाही हे सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. व्यक्तीची आपल्या गावांमध्ये सहाय्यक म्हणून नेमणूक केली, ई पीक पाहणी म्हणजेच की नसेल तर संदर्भातील काही तक्रारी असतील तुम्ही त्या सरपंचाच्या माध्यमातून तुमच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या माध्यमातून तहसीलदारापर्यंत पोहोचवू शकता व अधिकाऱ्यापर्यंत रेकमेंडन त्या गावांमध्ये सहायकाची नेमणूक केली जाणार तर विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती ठिकाणी मिळून जाते. अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.